सिनियर जे कोणी असतात ते जो माहोल क्रिएट करतात ना तो कॅरी होतो. ती तेव्हाची असूनही ती आत्ताची पण आहे. म्हणजे ती तो काळही खूप छान जगली, पण त्याच्यातून ना प्रत्येक जण आपलं आपलं सांगत होतं, त्याच्यातून थोडा अंदाज येतो की अच्छा ही अशी आहे, अच्छा हा असा आहे, कोणाचा अप्रोच कसा असेल, कोण कसं घेईल, असं एक कुठेतरी मुवमेंट असतो. प्रत्येकाचं आपलं आपलं बॉन्डिंग असतं. आईशी माझं एक वेगळं बॉन्डिंग आहे किंवा. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनलमध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी बसली आहे तू अनोळखी तरी सोबती ह्या मालिकेची अमृता म्हणजेच रेणुका. कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? खूप छान आणि खूप मज्जा येते मला. आज ह्या सेटवरती आले मी अनोळखी तरी सोबतीच्या, तर सेट पण खूप छान आहे आणि खूप छान वाईब येते. तू सांग तुझं कसं चाललंय? येस, म्हणजे तू आत्ता जे म्हणालीस ना की सेट खूप छान आहे आणि वाईब खूप छान आहे, तर हे खूप करेक्ट आहे. त्याला काही मी म्हणजे आता मी बनवून नाही सांगत आहे, बट सिरियसली हा सेट खूप पॉझिटिव्ह आहे. ही माणसं खूप पॉझिटिव्ह आहेत आणि असं होतं ना की सगळ्या गोष्टी जुळून येतात तेव्हा खूप छान प्रोजेक्ट होतो. तसं ह्या बाबतीत संभाव झालंय आणि टचवूड खूप छान चालू आहे. माणसं छान आहेत, प्रोडक्शन छान आहे किंवा सगळ्यांच्या वाईब्स छान आहेत. म्हणजे डे वनला सगळे सेम पेजवर होते. त्यामुळे डे वनला कळलं होतं की हा आता इथून पुढे जे होणार ते सगळं भारी होणार आहे आणि मस्त होणार आहे. पॉझिटिव्ह सेट आहे, पण तुझं कॅरेक्टर नेगेटिव्ह आहे. त्याबद्दल जरासं आम्हाला सांगशील तर मस्त वाटेल. ऑनेस्टली मला पहिल्या दिवशी शूट करताना खूप प्रेशर आलं होतं, कारण इन जनरल आयुष्यात मी कधीच कोणावर ओरडत नाही किंवा चिडतही नाही मी तशी. त्यामुळे चिडून बोलायचं किंवा आरडाओरडा करायचा किंवा, आणि असं झालं होतं ना की सगळे इतके सेम पेजवर, सगळे इतके छान छान झोनचे होते ना की त्या व्यतिरिक्त पण सीनमध्ये असतानाही ना, अरे यार याच्याशी माझा खूप छान आहे, याला मी कसं ओरडू किंवा कसा आवाज चढू, हे इतकं डिफिकल्ट गेलं ना. पण मग तेच आहे की इतकं छान बॉन्डिंग झालं होतं ना की प्रत्येकाने एकमेकांना खूप छान समजून घेतलं किंवा खूप छान वाईब्स दिल्या की येस आपण करूयात, सीन पुरतंय ना हे. सो हा कॉन्फिडन्स ना मी मिळवल्यापेक्षा ना समोरून मला तो खूप कॉन्फिडन्स आला. त्यामुळे हे इझी गेलं. आणि ऑफकोर्स हे मंगीताई, सो तिच्याबरोबर पण माझे असे कधीतरी नोकझोकवाले सीन असतात. सो तिने खूप कम्फर्टेबल केल्यामुळे पण मला सगळ्यांशीच तुसडेपणाने वागायला मला सोपं गेलं. राईट. सगळ्यांचंच क्रेडिट आहे. ट्रू. आणि नेगेटिव्ह कॅरेक्टर करण्यासाठी स्पेशली त्यात इन्व्हॉल्व्ह होणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण की प्रेक्षकांना ते पाहिजेल असतं. आपण बघतोय तर जर फर्स्ट ह्याच्यात आवडलं तर मग ते पुढे 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 तसेच कॉम्प्लिमेंट्स आणि तसंच प्रेक्षकांकडून पण तेवढंच प्रेम भेटतं. तर तुझ्यासाठी मोस्ट चॅलेंजिंग काय होतं जेव्हा हा रोल करत होतीस तेव्हा? मोस्ट चॅलेंजिंग खूप बेसिक आहे, पण हेच माझ्यासाठी मोस्ट चॅलेंजिंग होतं की कोणावर तरी ओरडून बोलायचं, आरडाओरडा करायचा किंवा सतत प्रत्येक वाक्यात तुसडेपणाने वागायचं किंवा म्हटलं की काय हे करणं. सो इन जनरल आपण असं नसल्यामुळे ना सुरुवातीला हे म्हणजे तो टोन मिळवणं किंवा त्या ह्याच्यात सतत बोलायचंय आणि हे सगळं करायचंय. सो ही तयारी करायलाच मला थोडा वेळ गेला, कारण मी खरंच खूप शांत आहे. मी नॉर्मल बोलतानाही मी असं खूप मोजकं बोलते. त्याच्यामुळे मला आरडाओरडा म्हणजे बापरे माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे असं झालं होतं. पण अगेन ते सगळ्यांच्या ह्याच्यामुळे ते खूप एफर्टलेस झालं. आणि आमचे जे डिरेक्टर सर आहेत ना ते खूप हेल्प करतात. आणि त्यांचं असं आहे ना की तुम्ही ठरवून गोष्टी नका करू. तुम्ही इमॅजिन करा की म्हणजे वर्स्ट केस सिनारिओ इमॅजिन करा की माझ्या आयुष्यात जर हे काही झालं, असं काही घडलं तर तू कशी रिॲक्ट होशील. सो ते थोडंसं रेणुकाच्या ह्याच्यात आणा. असं सुरुवात केल्यामुळे ना, आणि आता एका पॉईंट नंतर मग आता ती सवय लागली. आता ठरवून नाही करावं लागत, आता ते आपोआप येतं. पण त्यांचीही खूप हेल्प झाली. आणि ते फुल टिपिकल ननंदवाली वाईब तुला ऑन स्क्रीन बघून तशीच वाईब येते. पण आता तुझ्याबरोबर बोलते आणि जोपर्यंत आपण भेटत नाही तोपर्यंत समजत नाही की माणूस ऍक्च्युअल कसा आहे. आणि तू कम्प्लीट अपोजिट आहेस त्या कॅरेक्टरची. तर फार छान पण वाटतं तुझ्याबरोबर गप्पा पण मारून मला. सिनियर आर्टिस्ट खूप आहेत सेटवरती, तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा झाला? जसं तू बोलली हेमांगी मॅम बरोबर जेव्हा काम केलं तर तो एक्सपिरियन्स कसा होता? सो मी हेमांगीताईला आधी भेटले होते, पण तेव्हा फक्त हाय हॅलो कशी आहेस एवढंच झालं होतं. सो एकतर आईचं कास्टिंग होण्यासाठी थोडा वेळ गेला होता, बाकी सगळे कास्ट झाले होते, आम्ही भेटत होतो. सो वर्कशॉपमध्ये 4 दिवस भेटून सगळ्यांचे असं छान कळलं होतं की अच्छा हा झोनचा आहे, हा ह्या झोनचा आहे. आई कोण येईल आणि आता ती आल्यानंतर ती कशी असेल हे खूप म्हणजे सगळे क्युरियस होते. हेमांगीताई आल्यानंतर आमचं असं झालं,
अरे बापरे, आता ताई आली म्हणजे एकतर सिनियर, खूप काम केलंय, म्हणजे वयाने वगैरे नाही, पण तिने काम खूप केलेलं असल्यामुळे तिचा एक्सपिरियन्स खूप. सो आपण छोट्या छोट्या गोष्टी शिकत असतो, पण तिला हे सगळं येतं. सो तिच्यासमोर कसं परफॉर्म करायचं हे प्रेशर होतं, किंवा ती कशा वाईब्स देईल, किंवा ती आणि असं असतं, मी आतापर्यंत जेवढं एक्सपिरियन्स केलंय, की सिनियर जे कोणी असतात ते जो माहोल क्रिएट करतात ना, तो कॅरी होतो, आणि ते खूप पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं असतं. सो समहाऊ ताईच्या बाबतीत असं आम्ही लकी ठरलो, की ताई खूप छान वाईब्स देणारी आहे, आणि ती चिल आहे. ती ऍक्च्युली आमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे, आणि जेव्हा सीन किंवा हे येतं ना, तेव्हा आम्ही तिच्याकडून, ती मोठी आहे आणि आपल्याला तिच्याकडून शिकायचं ह्या अप्रोचमध्ये असतो. आणि अदरवाईज आपण इतकं छान आणि इतकं लाईव्ह जगलं पाहिजे, हेही तिच्याकडून आम्हाला हे येतं. किंवा ती ऑन अँड ऑफ खूप अशी हे असते, की सीनमध्ये असताना ती फुल ऑन असते, आणि अदरवाईज ती खूप चिल असते. सो ती त्याचा इम्पॅक्ट नाही करून घेत सीनचा, आरडाओरडा असेल किंवा हे असेल तरी. सो त्या गोष्टीनं बऱ्याच गोष्टी ती शिकवत नाही, किंवा आपण आवर्जून नाही बघत, पण ते अननोईंगली तिच्या बऱ्याच गोष्टी आपल्याकडे येतात, आणि सीन करताना एकमेकांची एनर्जी पास होते. सो तिच्याकडून ती एनर्जी खूप छान आली, आणि त्याच्यामुळे म्हणजे इतकं सिंपल आहे ना, की टच जरी करायचं असेल तरी तुमच्यात तो थोडा तरी कम्फर्टनेस असला पाहिजे. सो तिने पहिल्याच दिवशी खूप छान कम्फर्टेबल केलं होतं. सो त्याच्यामुळे खूप इझी गेलं, आणि आम्ही तिला सांगतो की तू सिनियर आहेस, पण ती आम्हाला तसं दाखवत नाही की मी सिनियर आहे आणि माझा ऐका वगैरे, अजिबात नाही. हो, आणि आम्ही बघितले सुद्धा आहेत तुमचे रील्स जे तुम्ही करता, तर ते बघून पण असं वाटतं, म्हणजे आधी मला असं वाटायचं त्यांना बघून की त्यांचं पर्सनॅलिटी जी आहे ती खूप स्ट्रिक्ट आहे, आणि थोडंसं म्हणजे आपण लगेच फ्रेंडली नाही होऊ शकत असं, पण जसे जसे तुमचे रील्स वगैरे सगळे व्हायरल होत चालले, तेव्हा असं वाटलं की नाही, कम्फर्टेबल आहे, आणि खूप कम्फर्टेबल होत. म्हणजे ती तेव्हाची असूनही ती आत्ताची पण आहे, म्हणजे ती तो काळही खूप छान जगली, आणि ती आत्ताही असं आत्ताचा काळही जगते, किंवा ती प्रत्येक गोष्टीला अप्रिशिएट करते, किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अरे हे छान आहे, किंवा नाही नाही ही, सो ते सांगण्याची पण एक छान पद्धत आहे. त्याच्यामुळे ती एनर्जी आल्यामुळे ना सगळा सेट खूप छान पॉझिटिव्ह झालाय, किंवा सगळ्यांचं एकमेकांशी बॉन्डिंग खूप जास्त छान आहे. म्हणजे मेजॉरिटी टाइम्स आम्ही सेटवरच असतो, घरी कमी आणि इथे जास्त असतो, पण आम्ही अजून कुणीच एकमेकांना कंटाळलो नाही आहोत. अजूनही आम्हाला अरे उद्या शूट आहे का, अरे वा हे होतं. सो टचवूड, चांगलं वाटतं जायला, सेटवरती यायला, काम करायला. योगिता आणि अंबरला आधीपासून ओळखायची का सेटवरतीच फर्स्ट टाइम? नाही, मी त्यांना जस्ट असं नावाने किंवा कुठल्या तरी सिरियलमध्ये, आणि इतकीच ओळख होती. भेटलो आम्ही कुणीच नव्हतं, असं वाया कोणातरी फ्रेंडचा फ्रेंड वगैरे असं ते थोडं होतं. बट इथे आल्यानंतर असं झालं ना, की पहिल्याच दिवशी सगळे, म्हणजे सरांनी इंट्रोडक्शन आणि हे करून दिल्यानंतर सरांनी काही प्रश्न विचारले प्रत्येकाला, म्हणजे इन जनरल, पण त्याच्यातून ना प्रत्येक जण आपलं आपलं सांगत होतं, आणि त्याच्यातून थोडा अंदाज येतो की अच्छा ही अशी आहे, अच्छा हा असा आहे, पण सगळे पॉझिटिव्ह वेने, म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, पण सगळे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे डिफिकल्ट असं कोणावरच नाही झालं काम करताना, की कोणाचा अप्रोच कसा असेल, कोण कसं घेईल, हे टेन्शन समहाऊ नाही आलं, कारण सगळे असे खूप छान झोनवाले. राईट. कुठलं तुला वाटतं की कॅरेक्टर प्ले करणं डिफिकल्ट असतं, नेगेटिव्ह डिफिकल्ट असतं का पॉझिटिव्ह? आता मला विचारशील तर मी म्हणेन निगेटिव्ह डिफिकल्ट असतं. तुम्ही जरी खऱ्या आयुष्यात थोडे म्हणजे आरेला कार्य करणारे असलात, तरी सीनमध्ये ते तेवढ्यापुरतं नसतं ना, तुम्हाला अख्खा सीन करायचा असतो त्या इंटेन्सिटीने किंवा त्या ह्याच्याने. सो तिथे एनर्जी खूप लागते, किंवा त्या इंटेन्सिटीने करणं, किंवा तो असं नाही सांगू शकत आहे मी, पण मला असं होतं की निगेटिव्ह रोल करणं जास्त डिफिकल्ट आहे, कारण तुम्ही ते एक्स्ट्रीम हे तुम्ही नाही आणू शकत ना. खऱ्या आयुष्यात आपण इतके एक्स्ट्रीम निगेटिव्ह नसतो. सो ते जास्त डिफिकल्ट आहे आवर्जून ते आणणं. राईट. एक कॉम्प्लिमेंट जो तुला तुझ्या फॅन्स कडून भेटला आहे, कमेंट कुठेही स्पॉटेड किंवा DM मध्ये? म्हणजे आतापर्यंत जनरल सगळ्या निगेटिव्हच येतात, की तुम्ही अर्पिताला त्रास का देताय, किंवा तुम्ही असं का वागता वगैरे, हेच येत आहे. पण एक खूप छान कमेंट मला आली होती, की तुमचं अर्पिताशी जरी वाईट असलं, किंवा तुम्ही सगळ्यांशी जरी तुसडेपणाने बोलत असलात, तरी जेव्हा तुम्ही तुमच्या भावाशी बोलता ना, तेव्हा तुमच्या भावंडांचं बॉन्डिंग खूप छान दिसतं. आणि सरांनी ते खूप शुअर केलंय, की बाकी जरी अरेला कार्य करत असलो ना, तरी असं एक कुठेतरी मुवमेंट असतो, प्रत्येकाचं आपलं आपलं बॉन्डिंग असतं. आईशी माझं एक वेगळं बॉन्डिंग आहे, किंवा भावंडांशी. सो ते खूप छान आहे. सो त्याच्यात आलं होतं की तुम्ही जरी तुसड्या असलात ना, तरी तुमचं भावंडांशी बोलतानाचं बॉन्डिंग खूप छान वाटलं. सो ते तू वेगळी दिसलीस रेणुका म्हणून, असा फुल डिटेलमध्ये मला मेसेज आला, आणि त्या दिवशी मला असं झालं की येस, ते दिसताना खूप छान दिसतंय.
छान दिसतं आणि खूप छान वाटतं असे कॉम्प्लिमेंट्स पण येतात तेव्हा. पुढे ट्रॅक मध्ये आम्हाला काय ट्विस्ट भेटणार आहे बघायला. ऍक्च्युली खूप गोष्टी आम्हालाही माहित नाहीयेत अजून, सरप्राईज असणार आहेत. हम्म. आणि आजच मीटिंग आहे, सो सर आल्यानंतर आम्हाला पुढचा ट्रॅक सांगतील. पण नाही, मग काय मजा राहील सर आत्ता सांगितलं तर. मला वाटतं तुम्ही बघा. तेच. फक्त एवढं शुअरली सांगू शकते की ही तुमच्या माझ्या घरातली गोष्ट असणार आहे, म्हणजे तुम्ही रिलेट करू शकाल अशीच फॉर शुअर गोष्ट असणार आहे. म्हणजे जाईत किंवा घराघरात, तुमच्या घरात जे घडतं, माझ्या घरात जे घडतं, त्या सगळ्याचं एक छोटंसं मिश्रण असणार आहे ते. सो ते एक्साइटेड असणार आहे, सो तुम्ही बघा. हो, आणि कालचा प्रोमो सुद्धा आम्हाला खूप आवडला. Yes. खूप छान होता प्रोमो. जे विधी सगळे झाले, खेळ वगैरे खेळले गेले, खूप मस्त वाटलं दोघांना एकत्र बघून. खूप छान. आणि आता बघूया नेक्स्ट काय आम्हाला भेटणार आहे अजून असं Yes. ट्विस्ट वगैरे. फॅन्सला लास्ट लवली मेसेज. आतापर्यंत खूप छान छान मेसेजेस आम्ही रिसीव्ह करतोय आणि तुम्ही खूप इन डिटेल गोष्टी सांगताय, म्हणजे छान वाईट जे काय असेल ते खूप ऑनेस्ट रिव्ह्यूज आमच्यापर्यंत पोहोचतायत. सो खूप छान वाटतंय की आपण जे काम खूप मनापासून करतो ते काम समोरचा व्यक्ती खूप मनापासून बघतो आणि मनापासून रिव्ह्यूज देतो. सो प्लीज हे करत राहा, म्हणजे आम्हाला आमच्या काय कुठल्या गोष्टी छान होत आहेत, कुठल्या चुकतायत हेही आम्हाला कळेल. सो आत्तापर्यंत जेवढं प्रेम दिलं तेवढंच प्रेम सतत देत राहा आणि त्यासाठी सिरियल बघा, तू अनोळखी तरी सोबती, रोज रात्री 9 वाजता सन मराठीवर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. छान वाटलं बोलून. खूप छान वाटलं मला.